आषाढी वारी सोहळा 2026 पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे यांच्या पंढरपूर शहरातील अवैध दारूसाठा करणाऱ्या इसमांवर कारवाई। 17 जुलै 2026 रोजी माननीय श्री प्रशांत डगळे सौ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार पंढरपूर शहरातील इसवावी भागातील जुने गावठाण भागात काही इसम अवैधपणे देशी दारूचा साठा करत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने माननीय श्री प्रशांत डगळे पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकाने पंढरपूर शहरातील इसवावी भागात बातमीतील ठिकाणी गेले असता एक पत्र्याच्या खोलीला कुलूप लावल्याचं आणि घरासमोर एक संशयित इसम दिसला असता त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे घर त्याचंच असल्याचं सांगितलं। घराचे कुलूप काढलं असता घरात देशी दारू टॅगो पंच कंपनीचे बॉक्स असलेले दिसून आले। त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता सतीश वासुदेव मलपे वय वर्ष 50 राहणार जुने गावठाण इसबावी पंढरपूर असल्याचं सांगितलं। सदरचा प्रोव्ही मालाबाबत अधिक चौकशी केली असता त्याचा मुलगा भागेश सतीश मलपे वय वर्ष 23 राहणार जुने गावठाण इसवावी पंढरपूर याने साठा केल्याचं सांगितलं। सदरची खोली असलेले घर त्याचे आणि भाऊ अजित कुमार वासुदेव मलपे वय वर्ष 42 व्यवसाय मजुरी राहणार जुने गावठाण इसवावी पंढरपूर असे दोघांचं सामायिक असल्याचं सांगितलं। 17 जुलै रोजी आठ वाजून 30 मिनिटांच्या सुमारास पंढरपूर शहरातील इसवावी भागातील जुने गावठाण येथे आरोपीनामे भागेश सतीश मलपे, सतीश वासुदेव मलपे, अजित कुमार वासुदेव मलपे यांनी आपल्या कब्जात 76,800 रुपये किमतीच्या देशी दारू टॅगो पंच कंपनीचे एकूण सीलबंद 20 बॉक्स विनापरवाना आणि बेकायदेशीर बाळगलेल्या अवस्थेत मिळून आले म्हणून पोलीस कॉन्स्टेबल 1423 राहुल लोंढे यांनी वरील इसमांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। माननीय श्री प्रशांत डगळे सौ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील जनतेला आवाहन केलं आहे। आषाढी वारी सोहळा 2026 मोठ्या उत्साहात पार पाडण्याकरिता आपण सर्वांनी सहकार्य करून आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालू असल्यास आम्हाला संपर्क करावा आणि यात्रा कालावधीत अथवा यापुढे कुणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवेल अशा समाज विघातक लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल तसेच अशा लोकांची यापुढे गय केली जाणार नाही असं सांगितलं आहे। सदरची कारवाई माननीय श्री प्रशांत डगळे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल 186 निलेश रोंगे, महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल 1876 शीतल राऊत, पोलीस कॉन्स्टेबल 804 दिगंबर भंडारवाड, पोलीस कॉन्स्टेबल 1423 राहुल लोंढे यांनी पार पाडलेली आहे।